नक्कीच. दहीसरचे पण अनेक प्रश्न आहेत. मला असं वाटतं, की त्याच्यावर गेले अनेक वर्ष तुम्ही देखील काम करताय. अ, अजून तुम्हाला काय वाटतं आता पालिका तर तुमच्या हातात आलेली आहे. काय नवीन बदल हे दहीसरमध्ये व्हावेत असं तुमची इच्छा आहे? नाही, दहिसर बोरिवली असेल फास्ट डेव्हलप होतंय. आणि आपण बघाल की महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या नेतृत्वात आल्यानंतर मुंबईत अनेक बदल दिसत आहेत. जसं की भ्रष्टाचाराला थारा नाही. पहिला महापालिकेच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचं स्टँडिंग, अंडरस्टँडिंग, टीका-टिप्पण्या केल्या जायच्यात. त्याचबरोबर वेगवेगळे आरोप केले जायचे. परंतु मुख्यमंत्र्यांचं पहारेकऱ्यासारखं लक्ष महापालिकेकडे त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं मुंबईमध्ये आज त्या ठिकाणी बघा, आपण पावसाळ्यात आता टीका खूप होते. त्याला काय, मुंबईची रचनाच अशी आहे, हं. की त्या ठिकाणी पावसाळ्यात थोडा त्रास होतोच आपल्याला. परंतु स्वतः ग्राउंडवर महापौर पावसात फिरताना आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण सबबच्या बाबतीत आमच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली असेल, या ठिकाणी आता रडारचा विषय होता. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट थांबलं होतं. मुख्यमंत्री आणि पियुष गोयल साहेबांनी पुढाकार घेतला. आता गोराईच्या इकडे रडारला पर्यायी जागा दिली जाते. म्हणजे दहिसरवासियांसाठी एक डेव्हलपमेंटचा मार्ग जो थांबला होता तो खरं. मोकळा होण्याची चिन्ह आहेत. पियुष गोयल साहेब या देशाचे मंत्री असल्यामुळे केंद्र शासनाशी निगडीत जे विषय होते ते गतीने आता सुटायला लागलेत. नॅशनल पार्क, वनजमिनीचे विषय असतील, मोठे मोठे विषय असतील, त्यांच्या नेतृत्वाचा मंत्रिपदाचा नक्कीच उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्यात मदत होते. आणि त्याच्यामुळे दहिसर, बोरिवली, कांदिवली हे सबब झपाट्यानं त्या ठिकाणी नीट विकसित होताना आपल्याला दिसेल. मग चांगली गार्डन्स, चांगलं डीपीचं प्लॅनिंग, शाळा, मैदानं त्या ठिकाणी दिसत आहेत. साई स्पोर्ट्स आहे. पियुष भैयाच ते मोठ्या प्रमाणावरती विकसित करत आहेत. प्रमोद महाजन मैदान आहे, बाळासाहेब ठाकरे मैदान आहे. तिथेही ते स्वतः खेळासाठी मोठ्या ॲक्टिव्हिटी करत आहेत. आणि त्याच्यामुळे दहिसर, बोरिवली आज झपाट्यानं विकासात वेग घेताना दिसते.